लक्ष्मीदेवी वरखेड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यात्रा उत्सव बाबत निवेदन देण्यात आले की अखिल महाराष्ट्राचे मातंग समाजाचे कुलदैवत लक्ष्मीदेवी माता वरखेड या देवीची यात्रा दिनांक 16 एप्रिल 2025 ते 21 एप्रिल 2025 पर्यंत यात्रा उत्सव सुरू राहणार आहे। लक्ष्मीदेवी ट्रस्ट मंडळ येणाऱ्या भाविकांची दरवर्षी सांगून सुद्धा कुठलीही सुखसुविधा पुरवली जात नाही, कारण की लक्ष्मीदेवी ट्रस्ट मंडळ वरखेड हे अस्तित्वात नसल्याने त्यांच्याकडून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे। त्यामध्ये येणाऱ्या गाड्यांची ग्रामपंचायतकडून अनधिकृत गाडी पार्किंग वसुली करणे, मंदिरामध्ये अधिकृत धर्मदाय आयुक्त अधिकृत देणगी पावती पुस्तक नाही, अधिकाऱ्यांसमोर दानपेटी सील करणे व खोलणे, सोन्या चांदीचे नवसाचे दागिने व पशुपक्षापासून येणारे उत्पन्न चोरापासून संरक्षण होण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, फिरते शौचालय उपलब्ध करावे, फिल्टर पाण्याची व्यवस्था करावी, तसेच यात्रेमध्ये अवैध धंदे बंद करणे यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। लक्ष्मीदेवी वरखेड तालुका नेवासा यात्रा महोत्सव 16/4/2025 पासून ते 21/4/2025 पर्यंत या यात्रेची सुरुवात होत आहे। याच्या अनुषंगाने जे तिथलं ट्रस्ट आहे ते ट्रस्ट अस्तित्वात नसल्याने वारंवार याच्यावर प्रशासक नेमूनही कुठल्या प्रकारची दखल घेतल्या जात नाही। त्याच्यामुळं भाविकांची गैरसोय होती। ती जी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याच्या पावती वसूल करते आणि काही रकमा वसूल करतात। गाड्याची पार्किंग आहे ती अनधिकृत पार्किंग, त्याला काही पार्किंगची व्यवस्था नाही, काही नाही तरी त्याची पावती वसूल करतात। जे काही नवसाचे दागदागिने लोक भाविक देवीला घालतात त्याचं व्यवस्थापन होत नाही। दानपेटी कधी खोलल्या जाते कधी बंद होती याचं माहीत नाही। त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवण्यात यावे। पाण्याच्या फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या तालुक्यामधले त्या यात्रेच्या आजूबाजूचे सगळे अवैध धंदे यात्रेच्या दरम्यान ते सगळे बंद राहिले पाहिजे। ही भूमिका आम्ही घेऊन माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय PI धनंजय जाधव साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्या पुढे माननीय जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्त यांना पण निवेदन उद्याच्याला देणार आहोत का यात्रेची अखिल महाराष्ट्रामधून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्या यात्रेचा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये 10 ते 15 लाख लोक येऊन तिथं उत्सव साजरा करतात। त्या उत्सवामध्ये काही गालबोट लागू नये, येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी मी नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी संघटना व इतर पक्ष आम्ही सर्व मिळून या आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे का हा तालुक्याची अस्मिता आहे आमची आणि आमचं कुलदैवत आई लक्ष्मी माता आहे। त्या लक्ष्मी मातेचा यात्रा महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। आपले संपूर्ण नाव आणि पद सांगा बघ। मी वंचित बहुजन आघाडीचा नेवासा तालुक्याचा अध्यक्ष, माझं नाव पोपटराव मोसरोदे, मुक्काम पोस्ट तेलकुडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। तुम्हाला बोलायचं आपल्या या संपूर्ण नेवासा तालुक्याच्या ग्रामदैवत लक्ष्मी माता यात्रा उत्सव वरखेड आम्ही आताच या ठिकाणी पोलीस स्टेशन त्यांनाही निवेदन दिलं आहे साहेबांना आणि या ठिकाणी त्याच्या साहेबांना निवेदन आहे। आमच्या या संघटनेच्या वतीनं एकच विनंती आहे की यात्रा कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था सुरळीत चोख असावी आणि येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये। शुद्ध पिण्याचं पाणी असेल, पार्किंग असेल, त्यांची जी इतर जी सुविधा आहे शौचालय वगैरे ती शासनाने व्यवस्थित पार पाडावी, कारण त्या ठिकाणी जे ग्रामपंचायत असेल, देवीस्थान ट्रस्ट असेल, ते अवैध प्रकारे त्या ठिकाणी जो प्रकार घडतो तो निश्चितच योग्य नाही आहे। म्हणून आमच्या या शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी विनंती आहे की त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था निश्चितच अबाधित राहून शेतकऱ्याला सर्व भाविकांना त्या ठिकाणी सुलभ असं दर्शन व्हावं, कुठलाही गालबोट लागू नये हीच आमची विनंती आहे। आपले संपूर्ण नाव सांगा। मी अशोक रामदास काळे, नेवासा तालुका शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष, मुक्काम पोस्ट करजगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर।
करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.